नमस्कार, मी ओमकार. सकाळच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत. खरं तर दिवाळीच्या निमित्ताने आपण वेगवेगळ्या मान्यवरांशी आपण संवाद साधतोय. नक्की त्यांनी कोणकोणत्या क्षेत्रामध्ये कोणकोणत्या गोष्टींचं कॉन्ट्रिब्युशन दिलं हे सुद्धा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. पण आजची मुलाखत फार युनिक आहे. याचं कारण असं आहे की आज माझ्यासोबत एक असा मराठा आहे, म्हणजे मराठा शब्द हा मी खरं तर जाणीवपूर्वक वापरतोय. कारण माझ्यासोबत आज एक असा मराठा आहे ज्याने वयाच्या 13व्या वर्षी मराठा साम्राज्यावरती एक पुस्तक लिहिलं आहे. आणि त्यासोबतच आपण त्यांनी नक्की हे कशा पद्धतीने केलं आणि 13व्या वर्षी त्याला ही सही करण्याची प्रेरणा नक्की कशी मिळाली याबद्दल आपण त्यासोबत गप्पा मारणार आहोत. खूप खूप स्वागत तुझं. मला सगळ्यात पहिले तुला हा प्रश्न विचारायचा आहे की 13व्या वर्षी म्हणजे मुलांकडे खूप सारे विषय आहेत आजकाल, म्हणजे जसं ते ऑनलाईनच्या बाबतीत आहेत किंवा मुलं मोबाईलला टी व्हीला फार एक्सपोजर त्यांना मिळालं आहे. पण मग 13व्या वर्षी इतिहासाबद्दल काहीतरी लिहावं याची प्रेरणा तुला नक्की कुठून मिळाली? ओके, तर मला 5th ग्रेडपासूनच इतिहासाची आवड होती आणि बाजीराव पेशवे जे होते त्यांच्या स्टोरीनी मला इन्स्पायर केलं आणि मग मी इतिहासाच्या फील्डमध्ये शेवटी पडलो आणि मी रिसर्च करायला लागलो. आणि 7वीच्या माझ्या इतिहासाच्या पुस्तकात त्यांनी जास्ती फोकस दिल्ली सुलतान, मुघल आणि ब्रिटिश राजवर दिलाय. पण आपले जे बाकी भारतीय साम्राज्य आहेत कुठलेही, म्हणजे मराठा, शीख, चोला, विजयनगरा आणि असे खूप सारे, त्यांच्यावर खूप फोकस नाहीये. म्हणजे तीन चार पॅराग्राफ्स मध्ये त्यांचं सगळं कव्हर केलंय, पण ह्यांच्यावर चॅप्टर्स लिहिलेत. आणि 8वीचं जे पुस्तक आहे इट इज मेनली बेस्ड ऑन ब्रिटिश राज, म्हणजे पूर्ण पुस्तकच त्याच्यावर बेस्ड आहे. म्हणून इन्व्हेडर्सचा जो इतिहास आहे तो ग्लॉरिफाय होतोय आणि आपला जो भारतीय इतिहास आहे तो सम वॉट लपतोय. आणि मराठा साम्राज्य जे 18व्या शतकातलं सर्वात मोठं होतं, पेशावर ते तंजावूर आणि गुजरात ते बेंगॉल असं ते मोठं होतं. आणि ह्याच्यामुळे हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली. आणि म्हणून मी स्टार्ट यांनी केला की लुक, आपले जे इंडियन्स होते ते लुझर्स नव्हते. आपण नेहमी इन्व्हेडर्सच्या खाली नव्हतो, आपण सुद्धा लढलो आणि आपण एक साम्राज्य सुद्धा निर्माण केलंय. बरं, यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला बरेचसे चॅप्टर्स दिसले जे याच्या आधी सुद्धा म्हणजे मी काही अभ्यासात माझ्या आलेले होते किंवा आपल्याकडे इतिहासात सुद्धा बऱ्याचशा गोष्टी वाचलेल्या असतात. पण ज्यावेळी छत्रपती शिवाजींना, म्हणजे ज्यांनी साम्राज्याची स्थापना केली मराठ्यांच्या, त्यांच्याबद्दल ज्यावेळी लिहिलं जातं, त्यांच्याबद्दल ज्यावेळी गोष्टी येतात, तेच साम्राज्य पुढे पेशव्यांनी कंटिन्यू केलेलं होतं. पण मग त्या काळात जर पाहिलं तर बाजीरावांपर्यंत गोष्टी येऊन थांबतात. जे थोरले बाजीराव होते त्यांच्या पराक्रमाबद्दल बऱ्याचशा गोष्टी आपल्याला सांगितल्या जातात. पण मग तिथून पुढे नानासाहेब आणि त्यानंतर पेशवाईचा 1818चा अंत, हे सगळं तू नक्की कशा अँगलने बघतोस? ओके, सो शिवाजी महाराज एक सेव्हियर होते. कारण तेव्हा मुघलशाही, निजामशाही, कुतुबशाही, बारिदशाही असे खूप शाह्या होत्या. आणि पोर्चुगीज, डच, फ्रेंच आणि ब्रिटिश सुद्धा, ते सगळे ट्राय करत होते इंडियाला कॉलनाइज करायला. तर एक 16 वर्षाचा मुलगा म्हणतो की मी लढणार आणि यांना मी बाहेर काढणार, हे खूप विशेष आहे. आणि त्यांनी ते केलं. त्यांनी महाराष्ट्र परत घेतलं आणि मग ते तमिळनाडूला पण गेले. वेल्लोर, जिंजी, अर्कोट अशा जागी घेतले. आणि मग दिस इज द स्टार्ट ऑफ द मराठा एम्पायर, विच इज अ व्हेरी गुड स्टार्ट. त्याच्यानंतर बाजीराव पेशव्यांनी काहीच्या काही वाढवलं. त्यांचं 20 वर्षाचं करिअर होतं फक्त, 19 ॲक्च्युली, नॉट इवन 20 कम्प्लीट. 39 इयर्सचे असताना ते गेले बाजीराव पेशवे. त्यांनी गुजरात परत घेतलं, पूर्ण माळवा घेतलं परत, आणि नंतर ते दिल्लीला गेले आणि दिल्लीवर आपला भगवा झेंडा लावला फायनली. म्हणून बाजीराव पेशवे, ओके, एका लाईन पर्यंत आपल्याला कळतं की बाजीराव पेशवे कोण होते. त्याच्यानंतर कम्स नानासाहेब पेशवा, त्यांचा मोठा मुलगा. व्हॉट डिड ही डू? त्याच्या रीनमध्ये त्याला सरदारांचा खूप सपोर्ट होता. आधी त्याचे 3 भाऊ होते, समशेर बहादूर आणि रघुनाथराव. त्यांनी फार मदत केली. आणि त्याचा कझिन ब्रदर सदाशिवराव भाऊ, तो पण एक ग्रेट सोल्जर, ग्रेट ॲडमिनिस्ट्रेटर, आणि तो दिवाण सुद्धा होता मराठा एम्पायरचा. म्हणून त्याला ही जाणीव होती की द मराठा एम्पायर कॅनॉट फाईट विदाउट मनी. म्हणून तो पैसा पण गोळा करायचा आणि तो मराठा एम्पायर खूप श्रीमंत पण झाला त्याच्यामुळे. आणि दत्ताजी शिंदे, जयप्पाजी शिंदे, जंकोजी शिंदे, मल्हारराव होळकर, बुंदेले असे खूप सारे सरदार्स होते आपल्याबरोबर. आणि नानासाहेबांच्याच कारकिर्दीत पेशावर ते तंजावूर आणि गुजरात ते बेंगॉल एवढं मोठं ते साम्राज्य झालं. म्हणून हा जो इतिहास आहे हा आमच्या टेक्स्टबुक्समध्ये पण लपलेलाच आहे. आणि म्हणूनच मी हे सुरुवात केली. आणि त्याच्यानंतर पानिपत झालं. पानिपत आता इज नॉट क्रेडिटेड ॲक्च्युली, इट इज डिनाऊन्स्ड ॲज अ डिफीट, विच इट वॉज. पण जर पानिपतात मराठे लढले नसते तर नर्मदाच्या वरचा सगळा एरिया आता
अब्दालीने घेतला असता. हे लोकांना जाण्याला करायला पाहिजे. दे शुड लुक ॲट डिफरंट पर्स्पेक्टिव्स. कारण एक लेटर सुद्धा लिहिला अब्दालीनी भाऊला की तुम्ही मराठे आहे, तुम्ही नर्मदाच्या खाली जावा आणि नॉर्दर्न प्लेन्स नेव्हर बिलॉंग टू यू. इट वॉज द दिल्ली सुलतान्स, मुघल्स, आता ते आमचं होणार, म्हणून आता तुम्ही खाली जावा. भाऊसाहेबांनी म्हणलं त्यांना आपली बाउंड्री अटक असणार, तुम्ही अटकच्या मागे, आम्ही मराठा अटकच्या पुढे. हे जर तुम्हाला मान्य नसेल आपण लढाई करू. आणि त्यांनी लढाई केली आणि दिस बॅटल इज डिनाऊन्स्ड अँड इट शुड बी अनाऊन्स्ड. हा एक शौर्य दिवस आहे आणि खूप लोक हे सेलिब्रेट सुद्धा करतात. 14 जानेवारी 1761. पानिपतमध्ये ऑब्व्हियसली आपलं पाकिस्तानावरनं थोडं खाली गेलं साम्राज्य, पंजाबपर्यंत पोचलं. त्याच्यानंतर नानासाहेब पेशवे सुद्धा गेले. त्याच्यानंतर त्यांचा 16 वर्षाचा मुलगा, ओके आता मी 14 वर्षाचा आहे, जस्ट 2 years लेटर मी 16 होणार. त्याच एजचा असताना आता वेन माधवराव पेशवा केम, निजामशाही होती आणि हैदर अली द रुलर ऑफ मैसूर, हे दोन जे किंगडम्स होते ते त्यांच्या पीकवर होते. आणि तेव्हा एक 20 वर्षाचा माधवराव हैदर अली, जो एक एकदम ग्लोरिफाईड कॅरेक्टर आहे, त्याला 3दा एक 20 वर्षाचा माधवराव हरवतो. हे कोणाला माहिती नाही, मला माहित नाही, इट्स अ व्हेरी लेस नोन फॅक्ट, पण असं आहे. आणि हे सांगितलं जात नाही. निजामला ओन्ली 21 वर्षाचा माधवराव राक्षस भुवनमध्ये हरवून टाकतो आणि त्याच्यानंतर टॅक्सेस द्यायला लागतात निजामला आणि थोडी टेरिटरी पण सरेंडर करावी लागते. सो बाजीरावांचं काय होतं, ग्रेट सोल्जर, ग्रेट प्लॅनर, ग्रेट ॲडमिनिस्ट्रेटर. त्याच्यानंतर नानासाहेब नॉट अ ग्रेट सोल्जर, ही वॉज अन अप्रतिम ॲडमिनिस्ट्रेटर होते ते, पण नानासाहेबांकडे सोल्जर्सचे सपोर्ट होता. म्हणजे रघुनाथराव एक्स्ट्रॉर्डनरी सोल्जर, शमशेर बहादूर एक्स्ट्रॉर्डनरी सोल्जर, आता सदाशिवराव भाऊ अ पर्सन विथ व्हेरियस क्वालिटीज, अ दिवान अँड ॲडमिनिस्ट्रेटर, अ सोल्जर, म्हणून अशा लोकांचा त्यांना सपोर्ट मिळाला आणि म्हणून एम्पायर इतकं ते पसरलं. आणि नंतर माधवराव वॉज यंग, पण त्याला ते मराठा एम्पायर अपलिफ्ट परत करता आलं कारण तो तेवढा हुशार होता. ही वॉज क्लेवर अँड ॲडमिनिस्ट्रेटिंग स्किल्स जे होते ना इतक्या टीनेज मुलात, ते अमेझिंग होते. आणि सोल्जर स्किल्स सुद्धा, फायटिंग, ते स्वतः जाऊन लढायचे. म्हणजे सगळ्यांना माहीतच असेल, माधवराव 27 इयर्सचे असताना ट्युबरक्युलोसिसने गेले, पण 21 वर्षाचे असल्यापासून त्यांना ट्युबरक्युलोसिस होता आणि तरी ते बॅटल्समध्ये जाऊन लढायचे, स्वतः जाऊन लढायचे ते, इवन वेन ही हॅड ट्युबरक्युलोसिस. सो एक्स्ट्रॉर्डनरी पीपल. म्हणून आफ्टर बाजीराव, पेशवा स्टार्टेड टू गेट मोर एक्सपिरियन्स इन ऑल फील्ड्स, असं मला वाटतं. ओके, त्यामुळे म्हणजे असं बघायला गेलं तर की थोरल्या बाजीरावांनंतर नानासाहेबांकडे गादी आली आणि त्यावेळी नानासाहेबांच्या वेळी जर आपण पाहिलं तर जॉग्राफिकली मराठी जास्त एक्सपांड झालेले होते, त्यांच्याकडे बाकीच्या पॉवरसुद्धा वाढलेल्या आणि कदाचित आर्थिकदृष्ट्या सुद्धा ते सक्षम व्हायला लागले असतील त्यावेळी. मला थोडंसं मागे न्यायचं आहे तुला. म्हणजे ज्यावेळी आपल्या साम्राज्याची स्थापना झाली 16व्या शतकात, मराठा कॉन्फिडरसी असं म्हणायला हरकत नाही, किंवा ठीक आहे मराठा एम्पायर आपण त्याला म्हणू. मला असं म्हणायचं की ज्यावेळी ती स्थापना झाली, म्हणजे असं म्हणतात की तुम्हाला जर मराठी समजून घ्यायचे असतील तर तुम्हाला आधी मुघल समजावे लागतात. कारण ज्या तत्कालीन परिस्थितीत मराठा साम्राज्याचा उदय झाला, ज्या तत्कालीन परिस्थितीमध्ये छत्रपतींनी या सगळ्याची शपथ घेतली आणि त्यांनी तिथून पुढे आपलं सगळं साम्राज्य आलं, ती परिस्थिती अशी होती की नॉर्थला त्यावेळी ऑलरेडी दिल्लीचं तख्त होतं, ऑलरेडी मुघल्स होते. त्यांच्यासोबत आपण पाहिलं तर शाही, जसं तू मगाशी मला म्हटलंस की गोळकोंडा होता, आदिलशाही होती, कुतुबशाही होती, त्यानंतर निजाम होता हैदराबादचा. सो हे सगळं असताना छत्रपतींनी साम्राज्याची स्थापना केली. पण सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की जर आपल्याला त्यासाठी मुघल समजून घ्यायचे असतील तर आजकाल असं झालं की मुघल समजण्यामध्ये लोक काही ठिकाणी हेजिटेट करतात. म्हणजे त्यांना असं असतं की त्यांना आपला इतिहास म्हणून आपण मराठ्यांचा इतिहास बघतो, पण मराठ्यांचा इतिहास समजून घेण्यासाठी आपण मुघल समजून घेतले पाहिजेत, किंवा नंतरच्या काळामध्ये आपण त्याच्या उत्तरार्धात ब्रिटिश समजून घेतले पाहिजेत. तर ह्याबद्दलचे काही पूर्वग्रह आहेत. मग तू ज्यावेळी ह्या सगळ्याला सुरुवात केलीस त्यावेळी तुझ्या डोक्यात नक्की काय होतं? म्हणजे यू स्टार्टेड फ्रॉम द मुघल्स ऑर यू डिरेक्टली स्टार्ट फ्रॉम द मराठाज? ओके, सो ॲज आय टोल्ड यू, मी बाजीरावांपासून सुरुवात केली. पण जेव्हा मी फायनली गेलो आणि रिसर्च करायला लागलो तेव्हा मला कळलं की बाजीरावच्या आधी आपल्याला बघावं लागणार. मग आपण शिवाजी महाराजांवरती येतो, कारण त्यांनी स्थापना केली आणि बाजीरावांनी फक्त त्यांचं स्वप्न पूर्ण केलं, दिल्ली घ्यायचं आणि पसरवायचं. पण मेन शिवाजी महाराज आणि त्याच्या आधी होते मुघल्स. आणि त्याच्यासाठी
तेव्हा लार्जेस्ट एम्पायर मुघलच होतं भारतात, आणि तेव्हा शहाजहा होता. औरंगजेब नंतर झाला. वेन शिवाजी स्टार्टेड हिज मिशन तेव्हा शहाजहा होता राजा, आणि तेव्हा खूप पसरलेलं होतं. अफगाणिस्तान टू साधारण द एंड ऑफ द विंध्याज तिथपर्यंत होतं मुघल साम्राज्य. खाली मग येतं आपलं बारिदशाही, कुतुबशाही, मग सय्यद ऑफ बरहा, अशी सगळी ती बाकी येतात किंगडम्स अँड प्रिन्सली स्टेट्स. पण मेन वर द मुघल्स. मुघलांची काय परिस्थिती होती तेव्हा ते आपल्याला शिकायला पाहिजे, कारण तेव्हा सिख्स वेर ट्राईंग देअर बेस्ट टू कंट्रोल द मुघल्स इन पंजाब, पण त्यांना असा काही सपोर्ट मिळत नव्हता तेव्हा. म्हणजे ते त्यांच्याच याच्यावरती ते करत होते, आणि सम हाऊ मुघल्स वर स्टील गेनिंग ऑन देम. दख्खनमध्ये अजूनही मुघल्स पोचले नव्हते, कारण सह्याद्री वर ब्लॉकिंग देम, विंध्याज वर ब्लॉकिंग देम, नर्मदा वॉज ब्लॉकिंग, गोदावरी वॉज ब्लॉकिंग. आता दख्खन, आपल्या जॉग्रफी पण बघायला लागते ॲट द सेम टाइम, बिकॉज डेक्कन इज अ प्लॅटो with mountains, with rivers, and with a plain as well. At the end of the Deccan comes a plain. आणि आतापर्यंत मुघल्स फक्त नॉर्दर्न प्लेन्स मध्ये होते. दे नेव्हर केम टू द डेक्कन. आणि तेव्हा शिवाजी महाराज गॉट टाइम अँड ही कुड मेक अन आर्मी, आणि त्यांच्याकडे अशी लोक होती जे लढू शकले. आणि नंतर 1658 मध्ये औरंगजेब आला, आणि औरंगजेबनी काय केलं, औरंगजेबनी अजून पसरवलं मुघल एम्पायर. त्याच्या अंडर जी सेना होती तो एकदम शिस्तीत ठेवायचा. लुक, ॲज अ किंग ही वॉज अ टायरंट, ही वॉज क्रुअल, बट ॲज अन ॲडमिनिस्ट्रेटर अँड ॲज अ रूलर ही वॉज अमेझिंग. म्हणजे त्यांनी मुघल एम्पायर एकदम खूप पसरून टाकलं होतं भारतात. आणि तिथे मग शिवाजी महाराजांना हळूहळू करत त्यांचे युद्धनीती स्टडी करत त्यांना ते लढायला लागलं. आता मुघलांना ओपन वॉरफेअरवर जास्ती हे होतं सवाय, गनिमी गावा, अँड दॅट टू थ्रू माउंटन्स, थ्रू सह्याद्रीज, म्हणून ते मुघलांना टफ जायचं. असं करत शिवाजी महाराजांना पण त्याचा अभ्यास करावा लागायचा. इट वॉज गनिमी कावा, जसं त्यांना करावा लागायचं तसं आपल्याला पण करायला लागतो आता. आणि सो वी हॅव टू गेट टू नो एव्हरीथिंग, नॉट ओनली व्हॉट वी डिड, इवन व्हॉट द इन्व्हेडर्स डिड. हे सगळं आपल्याला करायला. सो मला खरं तर एक तुला म्हणजे ज्याला मी थोडासा कॉन्ट्रोवर्शियल क्वेश्चन असं म्हणेन, याचं कारण असं आहे की सध्याचा जो काळ आहे यामध्ये इतिहासाकडे एक वेगळ्या पद्धतीने बघितलं जातं आहे. म्हणजे बरेचसे समुदाय असे जे असं सांगतात की हा आमचा ऐतिहासिक वारसाच नाही आहे, किंवा मग अगदी वेगवेगळ्या गोष्टींची नावं बदलण्यापासूनची सगळी जी काही आता प्रक्रिया सुरू झाली इथपासून, तर असं ओव्हरऑल दिसतं आत्ता आपल्याला की थोडक्यात हिस्ट्री डॉमिनेट करण्याचा प्रयत्न होतोय, किंवा असा प्रयत्न होतोय की एखादं पात्र इतिहासात होतं जे माझ्या जवळचं किंवा माझ्या समुदायाच्या जवळचं होतं, आणि ते पात्र त्यावेळी त्याला न्याय नाही मिळाला, म्हणून मी आत्ता त्याच्यावरती काहीतरी लिहिलं पाहिजे किंवा त्या पात्राला न्याय दिला पाहिजे, असं आत्ता काहीतरी चाललंय. मला हे विचारायचं की तू ज्यावेळी लिहित होतास, ज्यावेळी तुझ्या डोक्यात हे सगळं होतं की आपल्याला मराठ्यांचा इतिहास मांडायचा आहे, मराठा साम्राज्य कसं होतं किंवा काय, या सगळ्या गोष्टी आपल्याला पुढे आणायच्या आहेत, त्यावेळी तुझी नक्की थॉट प्रोसेस कशा पद्धतीने म्हणजे तू काम करत होतास, की तुला असं वाटत होतं की मराठ्यांच्या अपरिचित गोष्टी आपण बाहेर काढल्या पाहिजेत ज्या लोकांना माहिती नाही आहेत, किंवा मग इतिहासात असं काहीतरी झालं आणि मग हा इतिहास 2च पानांचा आहे आणि 4च पानांचा नाही वगैरे, असं काहीतरी तुझ्या डोक्यामध्ये होतं नक्की? ओके, सो ॲक्च्युली जी गोष्ट आहे ती इट्स बोथ मेनली, की मला जे लपलंय ते बाहेर काढायचं होतं. जो इतिहास कॉमन मॅनला जो इतिहास माहिती नाहीये तो मला कॉमन मॅनला सांगायचा होता. अशा गोष्टी मला पाहिजे होत्या. आणि आय ऑल्सो वॉन्टेड पीपल टू नो की आपले सुद्धा साम्राज्य होते जे लढले, आणि न्याय त्यांना पण मिळायला पाहिजे जितका बाकी यांना मिळतो साम्राज्यांना. सो इट वॉज बेसिकली बोथ. बरं. सो दोन्ही गोष्टी तू डोक्यात ठेवलेल्या होत्यास. आणि मग साधारण कधीपासून, म्हणजे किती दिवस लागले तुला सगळ्याचं रिसर्च करायला, तुला टिप्पण्या मिळवायला लागल्या असतील, तुला नोट्स काढायला लागल्या असतील, आणि मग तू ते फ्रेम आउट केलं असतील, साधारण काय पिरियड होता? ओके. सो 6वी आय वॉज मेकिंग अ कॉमिक ऑन बाजीराव पेशवा. पण मी तसं ते कॉमिकमध्ये बसवायला तसं डिफिकल्ट पडतं इन्फॉर्मेशन, म्हणून तसं मी आय वॉज ट्राईंग आउट न्यू वेज टू ब्रिंग आउट आवर हिस्ट्री. मग तेव्हापासून मी रिसर्च करतच होतो, मी पुस्तकं वाचत होतो, मग मी स्थळांना जाऊन भेटी देत होतो. नॉट ओनली स्थळ ऑफ मराठाज, रेड फोर्ट, आग्रा फोर्ट, अशा वेगळ्या किल्ल्यांना जाऊन भेटी द्यायची आणि बघायचं की तिकडच्या लोकांना काय माहिती आहे, दॅट प्लेसमध्ये काय घडलंय, असंच आपण जाऊन बघायचं तिकडे काय. म्हणून असा रिसर्च मी केलेला आहे. आणि मला साधारण शेवटी हे लिहायला मला 3 महिने लागले.
आणि नंतर प्रकाशित व्हायला वेळ लागला कारण कोविड चालू होतं. बरोबर. ठीक आहे. पण मग तू 6वी पासून या सगळ्याचा रिसर्च करतोस आणि हे चांगली गोष्ट आहे की तू वेगवेगळ्या स्थळांना भेटी पण दिल्यात. एक शेवटचा प्रश्न मला खरं तर विचारायचा आहे. मला सांगशील की ज्यावेळी हे सगळं चाललेलं होतं म्हणजे ठीक आहे, तू आता एक पहिलं पुस्तक तुझं आहे आले आता हे मराठा साम्राज्य नावाचं. पण मला तुला याबाबतीत विचारायचं आहे की आता येणाऱ्या काळात तुझ्या डोक्यात कोणत्या गोष्टी आहेत की मला या विषयावरची मांडणी करायची आहे किंवा मराठ्यांचा इतिहासावरती आणखी एखादं पुस्तक लिहायचं आहे किंवा आणखी कोणते विषय असतील जे विषय मांडायचे आहेत, नक्की आता तू कशा पद्धतीने येणाऱ्या काळात काम करणार आहेस? ओके, सो माय मेन पॉईंट वॉज माझ्या हिस्ट्री बुकमध्ये इंडियन एम्पायरवर जास्ती फोकस नाही दिला आहे, म्हणून मला इंडियन हिस्ट्री प्रमोट करायची आहे आणि दिस इज माय फर्स्ट अटेम्प्ट. आता मला बाकी साम्राज्यांवर पण लिहायचं आहे, जसं आणि बाकी आपल्या वॉर फॉर इंडिपेंडन्ससाठी आणि पुढे नॅशनलिस्टवरती, रेव्होल्युशनरीजवरती. पण आता दुसऱ्या पुस्तक मी चालू केलं आहे लिहिणं, 1857च्या स्वातंत्र्य संग्रामावर आहे. आणि सो आय जस्ट वॉन्ट टू स्प्रेड इंडियन हिस्ट्री, म्हणजे लोकांना कळावं की आपला इतिहास कसा होता. नाईस. तुझ्या डोक्यात प्लॅन्स आहेत आणि मग रिसर्चला सुरुवात केली असतो आता सगळ्याच्या. हो. व्हेरी गुड. सो तनिष, तू इथे आलास आणि आपल्यासोबत गप्पा मारल्यास याबद्दल तुझे Thank you. खरंच थँक्यू. आपण येणाऱ्या काळात सुद्धा अनेक मान्यवरांसोबत आपण अशा विविध पद्धतीच्या त्यांनी नक्की कोणकोणत्या क्षेत्रात कॉन्ट्रीब्यूट केलं आणि नक्की या सगळ्या प्रक्रियेमध्ये ते सुद्धा कसे स्वतः घडलेत ह्या सगळ्याची माहिती आपण जाणून घेणार आहोत. अर्थात या गप्पांच्या कार्यक्रमात आपण पुन्हा भेटूयात. पाहत राहा सकाळ.